सिवूड्स परिसरातील नागरिकांना येत असलेल्या वाढीव व अवास्तव वीज बिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव सचिन कदम यांनी महावितरणच्या नेरूळ विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास बेडगकर यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली होती। या निवेदनाची दखल घेत महावितरणने तक्रारींच्या निवारणासाठी विशेष तपासणी प्रक्रिया जाहीर केली आहे। महावितरणच्या निर्णयानुसार वाढीव वीज बिलाबाबत तक्रार करणाऱ्या ग्राहकांच्या विद्यमान मीटरसोबत सिरीज मीटर बसविण्यात येणार आहे। त्यानंतर 10 दिवस दोन्ही मीटरवरील रीडिंगची तुलना करून प्रत्यक्ष वीज वापराची पडताळणी केली जाईल। या अहवालाच्या आधारे संबंधित ग्राहकांच्या तक्रारींचा नियमानुसार निपटारा केला जाणार आहे। तसेच या प्रक्रियेनंतरही ग्राहकांचे समाधान न झाल्यास संबंधित वीज मीटरची महावितरणच्या प्रयोगशाळेत लॅब विशेष तपासणी केली जाईल। तपासणीत मीटर दोषी आढळल्यास वाढीव आकारण्यात आलेली बिलाची रक्कम ग्राहकांच्या पुढील वीज बिलात समायोजित करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता सुहास बेडगकर यांनी दिले आहे। याबाबत सचिन कदम म्हणाले, सिवूड्स परिसरातील अनेक नागरिक वाढीव वीज बिलांमुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करत आहेत। नागरिकांच्या मागणीनुसार मनसेने सातत्याने पाठपुरावा केला असून महावितरणने वस्तुनिष्ठ तपासणीसाठी अतिरिक्त मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे। वाढीव वीज बिलाबाबत तक्रार असलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे। या शिष्टमंडळात शहर सचिव सचिन कदम, समाजसेवक प्रथमेश तांबडे, मनविसे विभागाध्यक्ष शंकर घोंगडे पाटील, उपशाखा अध्यक्ष रामचंद्र कोकरे आणि किरण बेडेकर उपस्थित होते। पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज। पोलीस प्रेस पब्लिक पॉवर। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।